हॅलो. आज आहे ना सकाळ पेपरला श्रावण याबद्दल खूप छान एक लेख आला आहे. विश्वाचा मूलभूत धर्म म्हणजे श्रावण. बघा आपण तो वाचूया, खूप छान आहे. तो लिहिला आहे तेजस्विनी गांधी कुलकर्णी, हे त्यांचं नाव आहे, जो त्यांनी लिहिला आहे लेख. हा बघा, तुम्हालाही आवडेल, मला तर खूप आवडला. या सजीव चक्रातील सर्वात सुंदर काळ म्हणजे सर्जन काळ. मग तो माणसाच्या आयुष्यात येणारा असो किंवा निसर्गाच्या चक्रात येणारा असो, कोणताही सर्जन काळ त्याचं एक आंतरिक चैतन्य घेऊनच येत असतो. श्रावणाच्या दारावर उभं राहून या चैतन्याचे साक्षी आपण होऊ घालतो. आकाशात ढगांची लगबग सुरू झाली आहे आणि क्षणात रिमझिम पाऊस, कधी धो धो पाऊस तर क्षणात लख्ख ऊन, असा ऊन पावसाचा एकमेकांना भेटीगाठी सुरू असताना दुर्गाबाईंच्या ओळी आठवतात. या महिन्यात ऊन आणि पाऊस एकमेकांना परके वाटत नाही. असं परकेपण, कोरडेपण मागे सारून आपलेपणाने, ओढीने भारलेल्या वातावरणात हा श्रावण सुरू झाला आहे, हो ना. आकाशाचा पट क्षणोक्षणी रंग बदलतो आहे. एका बाजूला काळ्या पांढऱ्या ढगांची लगबग चालली आहे, तर दुसऱ्या बाजूला अचानक घडलेल्या निळ्या आकाशातून कोवळ्या सोनेरी उन्हाच्या एक तिरपा किरण खाली जमिनीवर उतरतोय. तांबडी माती ओलीचिंब होऊन शांत झाली आहे. त्या ओल्या मातीतून तेरड्याची चिमुकली, गुलाबी जांभळी रानफुलं आणि केतकीचा घमघमाट वातावरणात दरवळतोय. दूर डोंगराच्या उतारावरून पांढऱ्या शुभ्र पाण्याचे बारीक सारीक झरे खाली धावतायत आणि रानात रातकिड्यांचा आणि पक्ष्यांचा एक संथ लयीत चालणारा नाद घुमतोय. बाहेर पावसाची रिमझिम सुरू झाली आहे की आपल्याला नकळत आतलं वादळही शमून जातं. रोजच्या धावपळीत, कामाच्या व्यापात थकलेलं मन खिडकीबाहेरच्या त्या ओल्या हिरवाईला आणि थेंबांना बघून क्षणभर थांबतं. इमारतीच्या 10व्या मजल्यावरही खिडकी असो नाही तर कौलारू घराची ओसरी, निसर्ग प्रत्येकाला कवेत घेतो. एखाद्या क्षणी तरी एकरूप झाल्याची जाणीव व्हावी अशी किमया तो प्रत्येकावर करतो. मातीचा तो पहिला सुगंध जेव्हा आपल्या छातीत भरून राहतो, तेव्हा मनात साचलेला सगळा ताण, थकवा आणि न बोललेल्या भावना हळूच उघळून जातात. कधी जुन्या आठवणींचा पट डोळ्यासमोर